माझ्यासाठी गड म्हणजे फक्त ट्रॅकिंग स्पॉट नाही, तो एक पवित्र मंदिर आहे. जसं आपण मंदिरात चप्पल काढूनच प्रवेश करतो, तसंच या पवित्र भूमीवरही मी अनवाणीच पावलं ठेवणार आहे. तुम्ही जेव्हा पण इथे येता, काही खाता पिता, तर त्याची एक काळजी घ्या की इकडचा कचरा जो पण काय आहे तो तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा. आताच्या पिढीने जर नाही केलं तर पुढच्या पिढीपर्यंत त्या गोष्टी पोचणार नाही, त्यामुळे आपण करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी विवेक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पावले मराठे. या चॅनलवर तुम्हाला घेऊन जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवर. खास गोष्ट म्हणजे मी या यूट्यूब चॅनल ह्याच्यासाठी चालू केलं आहे की मी हे सर्व गड करणार आहे, तेही बिन चप्पल. तर चला तर मग आजचा आपला प्रवास सुरू करूया. रायगड म्हणजे फक्त एक किल्ला नाही, रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याचे हृदय. इथे फक्त दगड नाही आहेत, इथे निर्णय झाले, लढाया जिंकल्या गेल्या आणि इथूनच मराठ्यांचा इतिहास घडला. आज ज्या गडाला आपण रायगड म्हणतो त्याचे जुने नाव होते रायरी. हा डोंगर सह्याद्रीच्या रांगेत आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंच, चारही बाजूनी ताशीवकडे फक्त 2-3 अरुंद वाटा, म्हणजे संरक्षणासाठी एकदम परफेक्ट जागा. इसवी सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकला. शिवरायांनी गड पाहताच ओळखलं, हीच आपली भविष्यातली राजधानी. मित्रांनो, तुम्ही खाली बघू शकता, जे गाढव जात आहेत ते गडाला पूर्ण परत जिवंत करण्यासाठी मेहनत करत आहेत. तर तुम्ही बघू शकता की खाली आपली जी वाट आहे तिकडनं आपण या मार्गाने सरळ वरती आलो आणि आता आपण ऑलमोस्ट महादरवाजाच्या जवळ आलो. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता बघू शकता की तुम्ही आपला अर्ध्यापेक्षा जास्ती गड चढून झाला आहे आणि आता आपण महादरवाजाच्या पायथ्याशी पोचलो आहे. रायगड किल्ल्याचा हा भव्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. गडावर येणाऱ्या प्रत्येकासाठी हीच होती स्वराज्याची पहिली ओळख. उंच भिंती, मजबूत बांधकाम आणि अत्यंत विचारपूर्वक केलेली रचना. हा आहे रायगडचा महादरवाजा. भक्कम, विशाल आणि अजय्य अशी रचना की शत्रू गोंधळून जाईल आणि वरून मावळ्यांचा प्रहार होईल. हा दरवाजा फक्त प्रवेशद्वार नव्हता, तो स्वराज्याच्या सामर्थ्याचा पहारेकरी होता. अर्ध्यापेक्षा जास्ती आपण रायगड चढून झालो आणि आता आपल्याला एक हनुमंताचं मंदिर दिसतं आहे. हनुमंताचं मंदिर आहे इथे आणि ऑलमोस्ट आता आपण वरती रायगडाजवळ आलो आहे. तर माझं एक म्हणणं आहे की रायगडावरती जेवढी पण माणसं येतात त्यांनी एक काळजी घ्यावी की तुम्ही जेव्हा पण इथे येता, काही खाता पिता, तर त्याची एक काळजी घ्या की इकडचा कचरा जो पण काय आहे तो तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जावा. एखादी बॅग, पिशवी वगैरे काहीतरी कॅरी करा की ज्याच्यामध्ये तुम्ही टाकून ती रिटर्न घेऊन जाऊ शकता. कारण काय, रायगडावरती खूप जणं येतात, खूप जणं प्रवास करतात आणि खूप जणं जास्ती इथे कचरा वगैरे करून जातात. त्याच्यामुळे रायगडाची खूप परिस्थिती सध्या खराब आहे. तुम्ही बघू शकता इथेही अशा प्रकारची गोष्ट आहे. तर जेवढं होईल तेवढा कचरा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जावा, जेणेकरून रायगडावरती कचरा होणार नाही. रायगडच नाही, असा कुठचाहीच गड जिथे असं वाटेल तर तुम्ही ती कचरा तुमच्यासोबत कॅरी करा. हत्ती तलाव. रायगड किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती आणि त्याच व्यवस्थेचा एक भाग म्हणजे हा हत्ती तलाव. या तलावाचं नाव हत्ती तलाव पडलं कारण शिवकाळात गडावर असलेल्या हत्ती आणि जनावरांसाठी इथूनच पाण्याची सोय केली जायची. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सैन्य, प्रजा आणि प्राण्यांसाठी अशा अनेक जलव्यवस्था तयार करण्यात आल्या होत्या. आज हा तलाव शांत दिसतोय, पण कधी काळी इथे राजधानीची जीवनधारा वाहत होती. रायगडच्या मध्यभागी असलेली ही जागा म्हणजे होळीचा माळ. शिवकाळात इथे मोठ्या उत्सवांची आणि समारंभाची परंपरा होती. होलिका उत्सव दिवशी इथे भव्य होळी पेटवली जायची.
मावळे, सरदार आणि प्रजा सगळे एकत्र येऊन स्वराज्याच्या राजधानीत आनंद साजरा करायचे. आज या ठिकाणी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. जणू महाराज अजूनही या स्वराज्याच्या राजधानीकडे अभिमानाने पाहत उभे आहेत. होळीचा माळ आज शांत दिसतोय, पण या भूमीत अजूनही स्वराज्याच्या उत्साहाचा आणि इतिहासाचा आवाज घुमतो. तर मित्रांनो, हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार आणि समोर तुम्ही बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. खरोखर असं वाटतं की खरंच शिवाजी महाराज तिथे बसले आहेत आणि आपल्याकडे पाहत आहेत. तर हीच ती जागा अक्षरशः या जेव्हा गोष्टी आपण बघतो समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समोर जी आहे किंवा राज्य दरबार, अक्षरशः अंगावर काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे की आपण जेवढं वाचू, जेवढं याच्याबद्दल इतिहास जाणून घेऊ तेवढा कमी आहे. आणि हाच इतिहास आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचा आहे. ह्या मातीत चालताना अक्षरशः असं वाटतंय की आपण महाराजांच्या काळात आहोत. ह्या जमिनीवरती पाय ठेवताना असं वाटतंय की आपण महाराजांच्या काळात जगतोय. आणि एक अशी मनात एक भावना येते की विचार करा फक्त या गोष्टींचा की महाराज ह्या जमिनीवरती फिरत होते. महाराजांनी ह्या सर्व दगडांना, ह्या सर्व आपल्या जमिनींना महाराजांचा स्पर्श झाला आणि आज त्या गोष्टींना आपण स्पर्श करतोय. म्हणजे आपण किती नशीबवान आहोत. आपल्या महाराजांनी जो इतिहास आपल्यासाठी ठेवून गेले आहेत किंवा आपल्याला जे शिकण्यासाठी जी गोष्ट ठेवून गेली आहे त्याचा आपल्याला आदर केला पाहिजे. त्याची आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला पुढच्या वारसापर्यंत घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांना. आणि प्रत्येकाने रायगड असे प्रत्येक गड आपल्याला येणं, तिकडे फिरणं, त्यांना त्याच्याबद्दल इतिहास जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे आताच्या पिढीने जर नाही केलं तर पुढच्या पिढीपर्यंत त्या गोष्टी पोचणार नाही. त्यामुळे आपण करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तर याच वेळी तुम्ही बघू शकता की एका शाळेतल्या लहान मुलं ह्या ठिकाणी आलेले आहेत. अशाच प्रकारे ह्या मुलांना जर ह्या वयापासून जर ह्या सगळ्या गोष्टीची ओळख करून दिली किंवा महाराज कोण होते हे सगळ्या गोष्टी जर त्यांना आज सांगितल्या गेल्या तर येणाऱ्या पुढच्या गोष्टीपर्यंत त्यांना त्याची जाणीव असेल. आणि हेच आपल्याला हवं आहे. ह्या राज्यसभेत घेतले गेलेले निर्णय ज्याने इतिहास बदलला. इथेच 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो दिवस फक्त एक राजाचा नव्हता, तो दिवस होता स्वराज्याच्या जन्माचा. न्यायवाडा. रायगडच्या राज दरबाराजवळ असलेली ही जागा म्हणजे न्यायवाडा. स्वराज्याच्या राजधानीत फक्त युद्ध आणि राजकारण नव्हतं, तर न्यायही तितकाच महत्त्वाचा होता. या ठिकाणी प्रजेला न्याय दिला जायचा. लोक आपले प्रश्न, वाद आणि तक्रार घेऊन इथेच यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार फक्त ताकदीवर चालत नव्हता, तो चालत होता न्याय, नीती आणि प्रजेच्या विश्वासावर. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत अशा गुप्त जागेवरती जिथे शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक इथे गुप्त चर्चा करायची. त्या जागेवरती तुम्ही बघू शकता घनदाट असा अंधार आहे इकडे. आणि आता इथे असा खूप असा अंधार आहे. आम्ही जाऊन बघतोय ती रूम ॲक्च्युली कशी आहे ती. तर बघू शकता ही एक गुप्त जागा आहे. किती अंधार आहे इथे. शिवाजी महाराजांचे राहते घर म्हणजेच राजवाडा. रायगडवरची ही जागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. 1674 मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड ही स्वराज्याची राजधानी बनली आणि याच राजवाड्यातून स्वराज्याचा संपूर्ण कारभार चालत होता. इथेच रणनीती आखल्या जायच्या, इथेच प्रजेच्या भल्याचे निर्णय घेतले जायचे. आज जरी अवशेष उरले असेल तरी या दगडांमध्ये अजूनही स्वराज्याचा इतिहास जिवंत आहे. महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेली ती ही जागा. रायगडच्या या राजवाड्यातील ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते. याच ठिकाणी इसवी सन 1680 साली
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला. स्वराज्य उभं करणारा महान राजा याच ठिकाणी अनंतात विलीन झाला. तर मित्रांनो, आता आपला खरा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजेच आता दुपारचे वाजले आहेत 12 आणि ऊन खूप तापलं आहे. आणि बघू शकता तुम्ही या जागेवरती आपण चालत आहोत. ती जागा म्हणजे बाजारपेठ, महाराजांच्या काळातला बाजारपेठ. इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध होत्या महाराजांच्या काळात. ह्याची हाईट एवढी उंच असण्याचं मागचं कारण असं आहे की त्या काळामध्ये सर्व जे पण बाजारात यायचे ते सर्व घोड्यावरनं यायचे. त्यामुळे या बाजारपेठेची हाईट एवढी उंच केलेली आहे. तर ह्या जागेवरती सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळत असे. धान्य, सोनं पासनं सगळ्या गोष्टी या जागेवरती बघू शकता तुम्ही. या भाग्य अवशेषांमध्ये कधी काळी गजबज होती. व्यापार, निर्णय, रणनीती. रायगड हा फक्त किल्ला नव्हता, तो एक पूर्ण विकसित राजधानी होती. आणि आत्ता जे आपल्या पायाला जे झटके लागत आहेत किंवा आत्ताचे वेदना होत आहेत तेच सहन करण्याची ताकद आपल्याला गडावर येते आणि ह्या मातीत येते. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत आपण चालतो आहोत. आणि अक्षरशः काही जाणवत नाही आहे. काही म्हणजे काहीच जाणवत नाही आहे. जेवढा त्रास व्हायला पाहिजे तेवढा त्रास नाही होत आहे. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण चालतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आपण चालतो आहे. त्यामुळे आपल्याला एवढं काही प्रॉब्लेम होत नाही. पालखी दरवाजा. रायगड किल्ल्यावरचा हा दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा. हा प्रवेशद्वार खास राजघराण्यातील स्त्रिया आणि मान्यवरांसाठी बनवण्यात आला होता. महाराणी, राजकन्या आणि दरबारातील मान्यवर व्यक्ती पालखीतून गडावर ये जा करत असत. म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा असे नाव पडले. राजवाड्याजवळ असलेला हा मार्ग राजघराण्याच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक ये जा करण्यासाठी वापरला जात असे. आज हा दरवाजा शांत उभा आहे, पण कधी काळी इथून राजघराण्याच्या पालख्या शान आणि आदराने जात असत. रायगडवरची ही जागा म्हणजे धान्य कोठार. स्वराज्याच्या राजधानीत अन्नसाठा सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून मोठ्या प्रमाणात धान्य या कोठारामध्ये साठवून ठेवले जात असे, जेणेकरून युद्धकाळात किंवा वेढा पडल्यावर गडावर अन्नाची कमतरता भासू नये. ही कोठार शिवरायांच्या दूरदृष्टी आणि व्यवस्थापनाची साक्ष देते. तर मित्रांनो, आता चालत चालत आपण आलो आहोत जेवणाच्या ठिकाणी. खूपच ऊन तापलं आहे आणि आता आपण इकडचं फेमस असं जेवण जेवणार आहोत. जे ही साधं जेवण एकदम, ज्याला म्हणतात भाकरी आणि पिठलं, जे आपण गावी गेल्यावर खातो ते आपल्याला खायला भेटणार आहे. चला तर मग बघूया. हे आहे जगदीश्वर मंदिर. राजा असूनही शिवराय भक्त होते. युद्धभूमीवर पराक्रम आणि देवळात नम्रता हीच त्यांची खरी ताकद होती. इसवी सन 1680 इथे छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. शरीर नसलं पण विचार अमर झाले. ही समाधी स्मरण करून देते, स्वराज्य हा शब्द नाही, ती एक जबाबदारी आहे. तर मित्रांनो, आपण या दुपारच्या उन्हात आता पोचलो आहोत आपल्या फायनल जागेवरती, ज्याचं नाव आहे टकमक टोक. तुम्ही बघू शकता टकमक टोक. तर आपण आता टकमक टोकाकडे जात आहोत. भर उन्हामध्ये बघू शकता सर्व ठिकाणी फक्त सह्याद्री
सह्याद्रीच्या रांगा सर्वीकडे. आणि आपण त्या वाटेने खाली आलो आहोत आता टकमक टोकाकडे. फायनली आपलं फायनल स्पॉट आहे टकमक टोक. आता जात आहोत आपण तिथे. आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता खूप कठीण असा रस्ता आहे. चल ऋषी चल. व्हिडिओ काढत होते तेवढा. तिथे आमचा दुसरा मित्र जात आहे बघा. आणि आता प्रयत्न करतो खाली उतरायचा. आणि आता आपली बारी. इकडनं पण जाऊ शकतो रे. इकडनं चांगला रस्ता होता ना. हे बघू शकता आपण हळूहळू टकमक टोकाच्या जवळ जात आहोत. उतरूया. हे हळू की चल चल. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत टकमक टोकाच्या जवळ. बघू शकता तुम्ही टकमक टोक आपल्यासमोर आहे. टकमक टोकाची स्टोरी अशी आहे की टकमक टोकावर महाराजांच्या काळामध्ये जेही गुन्हा करायचे, जेही वाईट कामं करायची, जेही धोका द्यायचे, त्यांना ह्या टकमक टोकावरनं खाली फेकलं जायचं. ही त्या काळातली सजा होती. आणि आता आपण जवळ अनुभव घेणार आहोत टकमक टोकाचा की तो किती उंच आहे. तुम्ही पाहू शकता किती उंच आहे. तर अशा प्रकारे आमच्या त्या अक्षय नावाच्या मित्राने हा नवीन शॉर्टकट शोधून काढला आहे इकडनं जाण्याकरिता. बट तो माझ्यासाठी जरा जास्तीच कठीण पडतो आहे. कारण का इथे आपल्याला काही शिड्या नाही आहेत, नुसती दगडी आहेत. ते पायाला आता खणखर टोचतात आहेत. बघू ती दोघं आपली सरसरावून जात आहेत. तुम्ही बघू शकता. आणि माझी इथे हालत खराब आहे. कारण काय रस्ता खूप कठीण आहे. शॉर्टकट आहे इकडनं जाण्यासाठी. डायरेक्ट महादरवाजाकडे बाहेर पडतो असं म्हणतात. बघू दगडी तुम्ही बघू शकता निक्का दगडी आहेत आणि ते पायाला खूप टोचत आहेत. तर आपण नवीन रस्ता काढतोय शॉर्टकट. मला वाटतं डायरेक्ट आपल्याला खाली पोचवणार आहे तिथे मे बी शॉर्टकटच्या नादात. फोन बिन ठेव भाई आता. आणि हा बोलतोय की फोन ठेवा आता. फोन ठेव आता. कारण का रस्ता खूप कठीण आहे हा विषय गंभीर आहे. जाण्यासाठी. विषय गंभीर है भाई. हा. एक झलक सीधा काम 25. हवाई की झलक होगी. त्या आमच्या दुसऱ्या मित्राने हा रस्ता शोधून काढलाय. भाई हे मित्र नाहीत भावा, हे मित्र नाहीत. हे आपल्याला पुढची दिवाळी नाही दाखवणार आहे. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन निघालोय रे आपण. विषयच नाही काय. आणि बघू शकता आम्हाला लोक बघतात तिकडनं. हे बघा
ते बोलताय की तुम्ही कुठचा नवीन रस्ता शोधून काढताय आणि शॉर्टकट मारून जाताय. तर हा जो माणूस आहे ह्यानी त्या डोक्यावर हा नवीन रस्ता शोधून काढलाय आणि आम्ही जातोय. ऋषी चल भाऊ चल, त्यांना हात नको दाखव. माझे पाय भाजतात दगडावर. चल, मी थांबवण्याच्या काय का जागा प्रयास करतोय. अरे ऋषी आडवे पाय नको लाव, ये नॉर्मल राऊंड रे. डायरेक्ट खाली आहे ना तिकडे, ये डायरेक्ट खाली. एकदम खाली नको. हा ये बात. अशा प्रकारे फायनली आपला शॉर्टकट संपलाय. थरार असा शॉर्टकट घेऊन आलाय. थरार. चल 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 चल. बघू शकता तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आम्ही कुठून आलोय. ती कडा दिसते तुम्हाला, जी माणसं तिथे चालत आहेत तिकडनं ही वाट पूर्ण अशी जंगलातली करून आम्ही आता इथे पोचलो आहोत शिड्यांवरती. आणि आता आपला रेग्युलर रस्ता ज्याने आपण खाली उतरत आहोत गडाच्या. खूप टाइम आपला असा वाचलाय आणि आता जातो आपण गडाच्या खाली. भेटूया. तर मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. गड उतरतोय आपण बिन चप्पल. आपण गड चढलो आहोत आणि उतरतो देखील आहोत. असंच आपण येणारे सर्व गड महाराजांचे आपण बिना चप्पल सर करणार आहोत. हा होता आपला बेअरफूट ट्रॅकिंग, म्हणजेच बिन चप्पल महाराजांचे सर्व गड आपण ट्रॅक करणार आहोत, तेही बिना चप्पल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय नक्की लिहायला विसरू नका. रायगडचा हा प्रवास फक्त ट्रॅकिंग नव्हता, तो इतिहास अनुभवण्याचा एक क्षण होता. या गडावर चालताना प्रत्येक पावलात स्वराज्याची आठवण जाणवते. प्रत्येक दगडात शिवरायांचा पराक्रम दिसतो. आज हा गड सोडून जाताना मनात एकच भावना आहे, अभिमानाची. कारण रायगड फक्त एक किल्ला नाही, तो आपली ओळख आहे, आपला इतिहास आहे. जय जिजाऊ जय शिवराय.